लोणावळ्याच्या सुप्रसिद्ध चिक्की घेण्यासाठी आम्ही थांबलो होतो। चिक्की घेऊन झाल्यानंतर आम्ही गाडीत बसलो, मस्त नजारा एन्जॉय करत होतो। पहिले तर आमचं ठरलं नव्हतं की या मंदिराचं दर्शन घ्यायचं, पण आमचे ट्रिप लीडर होते शशांक सर, त्यांनी म्हणले की या मंदिराचं तुम्ही दर्शन घ्या, तुम्हाला छान वाटेल। मंदिराच्या बाहेर पोहोचताच तिथलं शांत आणि प्रसन्न वातावरण आमच्या मनाला खूप भावत होता। काही काळासाठी मला वाटलं होतं की आपण शिर्डीमध्ये चालू की काय। मंदिराच्या आत पोहोचताच आम्ही पाय धुवून घेतलो। या टायमाला मला सिद्धेश्वर मंदिरची खूप आठवण येत होती। पहिले तर आम्ही साईबाबांचं मुखदर्शन घेतलो, मग नंतर गर्भगृहात पोहोचलो। लकीली आम्हाला संध्याकाळची आरती सुद्धा अटेंड करायला मिळाली। मंदिराच्या चारी बाजूने लावलेले हे आरशे आम्ही पाहत पुढे आलो। तिथे आमच्या मित्रांची खूप मजा मस्ती चालू होती। माझी पहिली ट्रिप आहे की मला इतके चांगले मित्र मिळाले। नंतर पण मिळतील, पण यांच्यासारखी मजा कुठेच भेटणार नाही। तेवढ्यात आम्ही साईबाबांच्या एकदम समोर येऊन थांबलो होतो। खूप मोठी गर्दी होती, खूप वेळ लागला आम्हाला दर्शन घेण्यासाठी। शेवटी चरण दर्शन घेतलं आणि बाहेर आलो। त्यानंतर आम्ही रात्रीचं जेवण करण्यासाठी पोहोचलो होतो। आम्ही फक्त लाईटली जेवण करणार होतो, पण आमच्या शशांक सरांनी आम्हाला बळजबरी खूप पोट भरून जेवू घातलं होतं। इथे सुद्धा आमची खूप मजा मस्ती चालू होती। त्यानंतर मला ट्रिपचा रिव्ह्यू शूट करायचा होता। पहिलेच माझ्या मला कॅमेरा समोर बिलकुल बोलता येत नाही, कसं बस आम्ही शूट घेतलो। गाडीतली सगळ्यांची कॅन्डिड व्हिडिओ घ्यायचे होते, पण इतका भारी कॅन्डिड व्हिडिओ भेटेल मला वाटलंच नव्हतं। भाई यहाँ पे क्या हो रहा है, भाई यहाँ पे क्या हो रहा भाई। या पूर्ण ट्रिप मधला हा बेस्ट पार्ट होता। आम्ही खूप हसलो होतो। आमच्या ड्रायव्हर दादांनी सुद्धा आम्हाला खूप कोऑपरेट केलं होतं। खूप मजा मस्ती केलो आम्ही सुद्धा। पहाटे 5 वाजता आम्ही जयशंकर हॉटेलला आलो होतो चहा पिण्यासाठी। तर मंडळी, माझ्यासाठी तुम्हाला ट्रिप एन्जॉय करायची असेल तर भटकंती ट्रेल्सला फॉलो करायला विसरू नका आणि मला पण फॉलो करून घ्या। तर आजचा व्लॉग इथं संपला, भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये। थँक्स फॉर वॉचिंग।